हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण प्लेन क्रिस्पी डोसा तयार केलेला आहे, तर तो आज आपण बघणार आहे। तर नाश्त्याला असो किंवा मुलांच्या डब्याला द्यायचा असो, तर अशा पद्धतीने डोसे तयार केले की खूप छान पद्धतीने तयार होतात। 1 वाटी हिरवी मुगाची डाळ 7-8 तास भिजवून घेतलेली आहे आणि 1 वाटी उडीद डाळ 7-8 तास भिजवून घेतलेली आहे। माझ्याकडे हिरव्या मुगाची डाळ होती, त्यामुळे मी हिरव्या मुगाची डाळ 7-8 तास भिजवून त्याची साल काढून 7-8 तास भिजवून धुवून घेतलेली आहे। हिरवी मुगाची डाळ नसेल तर पिवळी मुगाची डाळ घेतली तरी चालेल। डोसा तयार करण्यासाठी आपण 4 वाटी तांदूळ 7-8 तास भिजवून घेतलेला आहे। तांदूळ आणि मूग डाळ आणि उडीद डाळ घेऊन आपण थोडं पाणी घालून बारीक करून घेतलं होतं आणि या पद्धतीने आपण डोसा तयार करण्यासाठी रात्रभर पीठ तयार करून झाकून ठेवले होते। डोशासाठी तयार करून ठेवलेले पीठ आपण पळीने चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। या पिठामध्ये आता आपण थोडासा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा टाकत आहे आणि आता चवीसाठी यामध्ये आपण मीठ टाकत आहे। मीठ आणि सोडा टाकून पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर असे सतत फिरवून पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर असे सतत एकसारखे फिरवून डोशासाठी आपल्याला पीठ चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। डोशासाठी पीठ आपले तयार करून झालेले आहे। ओल्या नारळाच्या खोबऱ्याची आपण चटणी तयार करणार आहे। त्यासाठी आपण 1 नारळ फोडून घेऊन खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। हिरव्या मिरच्या 7-8 घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता। या ठिकाणी 2 चमचे फुटाणे भाजकी डाळ घेतलेली आहे। चटणी तयार करण्यासाठी आपण हिरवीगार कोथिंबीर धुवून कवळ्या देठासहित घेतलेली आहे। यामध्ये आपण थोडासा गूळ घालत आहे। चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, तीही आपण यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर चटणीमध्ये चिंच गूळ आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण माझ्या मुलांना अशा पद्धतीने तयार केलेली चटणी आवडते। चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे। पाणी घालून आपण हे बारीक करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ओल्या खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे, ती आता आपण एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे। या तयार करून घेतलेल्या चटणीला आता आपण वरून एक तडका देणार आहे। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण मोहरी तेलामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हिंग पावडर घालत आहे। कढीपत्ता आपण घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये चांगला भाजून घेणार आहे। 2 लाल मिरच्या आपण फोडणीसाठी घेतलेल्या आहेत, त्याही आपण तेलामध्ये चांगल्या भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण तडका तयार करून घेतलेला आहे, तो आता आपण खोबऱ्याच्या चटणीवरती घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे, ती आता आपण मिक्स करून घेणार आहे। डोशासोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहे। तर त्यासाठी आपण 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडून घेतलेले बटाटे त्याची साल काढून सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण चाकूने बटाट्याचे तुकडे करून घेत आहे। बटाट्याचे मोठे मोठे तुकडे मी चाकूने करून घेतलेले आहेत। बटाटा भाजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये आपण मोहरी भाजून घेत आहे। छोटा चमचा जिरेही आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। कढीपत्ता टाकलेला आहे, तोही आपण भाजून घेत आहे। थोडीशी हिंग पावडर आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। 5-6 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत, त्याही तेलामध्ये भाजून घेत आहे। दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे। यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकून तीही आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। तुम्हाला जर बटाट्याच्या भाजीमध्ये टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 टॅमॅटोही चिरून परतून घेऊ शकता। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा घालून परतून घ्यायचे आहे। बटाटा आपल्याला सर्व मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ सर्व भाजीमध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर असे परतून आपण बटाटा भाजीमध्ये मीठ एकत्र मिक्स करून घेणार आहे। तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीमध्ये
मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. पुन्हा एकदा आपण ही बटाट्याची भाजी सर्व अलटी-पलटी करून परतून घेत आहे. थोडीशी भाजी आपण मॅश करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. डोसा तयार करण्याच्या आधी आपल्याला तयार करून घेतलेले पीठ चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण तव्यावरती डोसा सोडायचा आहे. डोसा तयार करण्यासाठी आपण तवा गरम केलेला आहे आणि पाणी टाकून आपण तवा एका रुमालाने स्वच्छ पुसून घेत आहे. आणि आता आपण याच्यावरती तयार केलेले डोशाचे पीठ एक पळी घेऊन डोसा पसरवून घेत आहे. डोशाला आपण अजून तेल लावलेले नाही, तर आता आपण डोशावरती तेल सोडून घेत आहे. डोसा आता एका बाजूने चांगला खरपूस भाजून झालेला आहे, तर तो आता आपण दुमडून काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण डोसे तयार करून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण डोशाच्या तव्यावरती पाण्याचा शिंतोडा मारून सुती कपड्याने किंवा रुमालाने तवा चांगला पुसून घेणार आहे. आणि नंतर आपण जे डोशाला पीठ तयार केलेले आहे ते चांगले आपण फेटून घेणार आहे आणि नंतर आपण ते तव्यावरती 1 किंवा 2 पळी पीठ टाकून आपण पळीने डोसा तव्यावरती पसरवून घेणार आहे. डोशाच्या कडेने आणि डोशावरती आपण थोडेसे तेल टाकून घेत आहे आणि डोसा आपण भाजून घेत आहे. तवा एकसारखा तापला की डोसे चांगले तयार होतात. फक्त डोसा टाकताना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम वाढवून डोसा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रिस्पी असा डोसा तयार करून घेतलेला आहे. तांदळामध्ये मूग डाळ आणि उडीद डाळ मिक्स करून असा छानपैकी कुरकुरीत असा आपण डोसा तयार करून घेतलेला आहे. 4 उकडलेले बटाटे सोलून घेऊन मी कढईमध्ये 1 पळी तेल घालून जिरं मोहरी फोडणी देऊन त्यामध्ये सांबार मसाला घालून 4 बटाटे सोललेले घालून आणि मीठ चवीनुसार घालून ही बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. तर अशी झटपट अशी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. तर अशी आपण गडबडीच्या वेळेला झटपट अशी बटाट्याची भाजी तयार करू शकतो. तर माझ्या मुलांना डोशासोबत खायला अशी सांबार मसाला घालून तयार केलेली बटाट्याची भाजी खायला आवडते. तर अशा 2 पद्धतीने आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. बटाट्याच्या दोन्ही भाजीसोबत मुलांना डोसा खायला खूप आवडतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.